इयत्ता 7वी विषयी इंग्रजी सर्व विद्यार्थी मित्रांचं ऑनलाईन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण युनिट 1.4 जर्नी टू द वेस्ट पाहणार आहोत। इयत्ता 7वीचा हा पाठ आहे इंग्रजी विषयाचा मराठी माध्यम। सुरुवातीला आपण बघूया वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी। स्क्रीनवरती तुम्हाला पॅसेज दिसतोय, त्याचं लाइन टू लाइन एक्सप्रेशन बघूया आधी आपण। Much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title The Journey to the West. And its most popular character, Sun Wang or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chengyang. Does the passage reminds you of a few things you read in your history textbook last year? इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये यांचा अभ्यास तुम्ही केलेला असेल। काय अर्थ होतोय बघूया याचा आपण। मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर, जगातील बहुतांश साहित्य, लेखन, लिटरेचर म्हणजे साहित्य, लेखन, कथा, कादंबऱ्या, स्टोरीज, नॉवेल्स वगैरे, हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश, बऱ्याच साहित्य आपल्याला इंग्रजीमधून ट्रान्सलेट झालेलं, भाषांतरित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट एन इपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट। आज आपण या पाठामध्ये जर्नी टू द वेस्ट नावाचा एक महाकाव्य, महान कादंबरी, जर्नी टू द वेस्ट नावाची एक महान कादंबरी अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर, आणि त्या असणाऱ्या महान कादंबरीमधलं जर्नी टू द वेस्ट हा महान कादंबरी आहे। आणि त्या महान कादंबरीमध्ये अतिशय महान पात्र, पॉप्युलर कॅरेक्टर, अतिशय प्रसिद्ध असणारं कॅरेक्टर सुन वुंगकॉंग और मंकी किंग, त्या असणाऱ्या नॉवेलचा जो हिरो आहे, आपण हिरो म्हणूया त्याला, त्याचं नाव आहे सुन वुंगकॉंग, त्याला मंकी किंग असं म्हटलं जातं। त्याबद्दल माहिती घेणार आहोत। दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर। ही जी कादंबरी, महाकाव्य, जसं आपल्यामध्ये महाभारत आहे, अनेक महाकाव्य आपल्याकडे आहे, तशी चीन मधल्या साहित्याचं एक क्लासिक, एक पुरातन असं कादंबरी ही मांडली जाते, क्लासिक चांगली कादंबरी मांडली जाते। इट वॉज रिटन इन द 16th सेंचुरी, ही 16व्या शतकामध्ये लिहिलेली कादंबरी आहे, बाय वू चेंगिन। वू चेंगिन नावाच्या एका लेखकानं, एका महान लेखकानं ही कादंबरी लिहिलेली आहे। डज द पॅसेज रिमाइंड्स यू ऑफ द फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक लास्ट इयर? ही कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं का? हू चेंगिंग, चॉन किंवा मंकी किंग किंवा सुन वुंगकॉंग ही नावं तुम्हाला कुठंतरी वाचलेली आठवत आहेत का? येस ऑर नो? मार्जिन शब्द दिलेत, मार्जिन मध्ये शब्द दिलेत इपिक, EPIC, इपिक म्हणजे महाकाव्य। त्याचा दुसरा अर्थ आहे अ लॉंग पोएम, महाकाव्य, महाकाव्य, काव्य म्हणजे पोएम, कविता, लॉंग म्हणजे महान, मोठी। अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो, एखाद्या नायकाची गोष्ट सांगणारी एक महान अशी कविता, त्याला महाकाव्य, इपिक असं म्हटलं जातं। हा दुसरा शब्द आहे क्लासिक। क्लासिक, एक्सलंट एक्झाम्पल, अतिशय चांगलं उदाहरण, क्लासिक। तिसरा शब्द आहे हिस्टॉरिकल, बेस्ड ऑन हिस्ट्री, ऐतिहासिक, हिस्टॉरिकल इज अ ऍडजेक्टिव्ह, ऐतिहासिक, इतिहास या शब्दाचं ऐतिहासिक हे विशेषण आहे। हिस्टॉरिकल म्हणजे काय तर बेस्ड ऑन हिस्ट्री, इतिहासावर आधारित आपण त्याला म्हणू शकतो। पुढे आहे फिक्शनल, फिक्शनल, FICT, फिक्शनल, FICTIONL, फिक्शनल, नॉट रियल म्हणजे काल्पनिक, सत्य नाही ते, बिलॉंगिंग टू अन इमॅजिनरी स्टोरी,
काल्पनिक गोष्टीवर आधारित, फिक्शनल. वॉर्मिंग अप आपण बघूया. या ठिकाणी पान नंबर 17 वरती दिलाय बघा प्रश्न पहिला. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, ओशियन्स एक्सेट्रा टुडे? हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? डिस्कस. आजच्या काळामध्ये वाळवंट, डेझर्ट, फॉरेस्ट, जंगल, माउंटेन, पर्वत, ओशन, समुद्र या ठिकाणी माणसं रस्ता कशी शोधत असतील आजच्या काळात. आता आजचा जर आपण काळ पाहिला तर आपल्या लक्षात येईल किंवा आपल्याला माहिती आहे की मोबाईलमध्ये आपण जर लोकेशन टॅप केलं तर आपण जिथं आहोत तिथलं लोकेशन आणि आपण पृथ्वीवर कुठेही जाण्याचा मार्ग शोधू शकतो विथ हेल्प ऑफ गुगल मॅप. गुगल मॅपनं ही सोय केलेली आहे. पण मागं एक गुगल ज्यावेळी नव्हतं किंवा नेट नव्हतं त्याच्या वेळेला काय होतं तर त्यावेळेला माणसांच्याकडे कंपास म्हणजे होकायंत्र होती. हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? म्हणजे इन द पास्ट डेज पीपल यूज कंपास और होकायंत्र टू नो अबाउट द डिरेक्शन्स. ओके. दुसरा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. आता फिक्शनलचा अर्थ आपण पाहिला आहे. फिक्शनल म्हणजे काय? काल्पनिक. आणि हिस्टॉरिकल म्हणजे काय? ऐतिहासिक म्हणजे सत्य घटनेवर. बघा पहिलं वाक्य आहे, इंडियन मर्चंट्स यूज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज अगोज. म्हणजे अनेक दशकापूर्वी, मेनी सेंचुरीज अगोज, अनेक दशकापूर्वी भारतातील व्यापारी समुद्रातून प्रवास, समुद्रापार प्रवास करत होते. अक्रॉस द सी, समुद्रातून प्रवास करत होते. आता ही काय आहे? इट इज हिस्टॉरिकल, हे ऐतिहासिक आहे. दुसरा आहे, सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 व्होयाजेस. अलिफ लैला ही मालिका तुम्ही बघितली असेल किंवा अरेबियन नाईट्स नावाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील किंवा शब्द ऐकले असतील. त्यामध्ये सिंदबाद नावाचा एक खलाशी होता. त्यानं 7 समुद्र प्रवास केले असे म्हणतात. अरेबियन नाईट्स या कथेमध्ये ते आहे. तर हे हिस्टॉरिकल आहे का फिक्शनल आहे? तर इट इज फिक्शनल, काल्पनिक कथा आहे ही कादंबरी अरेबियन नाईट्स नावाची. त्यानंतर आहे नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th सेंचुरी. 20व्या शतकामध्ये नील आर्मस्ट्रॉंग यानं चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलं. तर हे तुम्हाला माहिती असेलच की आपण भूगोलमध्ये अभ्यास केला आहे. नील आर्मस्ट्रॉंग नावाचा पहिला अंतराळवीर ज्यानं चंद्रावरती पहिलं पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे हे कसं आहे? हे फिक्शनल आहे का हिस्टॉरिकल आहे? इट इज हिस्टॉरिकल नॉट फिक्शनल. फिक्शनल म्हणजे काल्पनिक, हे काल्पनिक नाही, हे सत्य आहे. तिसरं वाक्य आहे, अलाउद्दीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. मॅजिक जादूची कार्पेट म्हणजे चटई. अलाउद्दीन आपल्या जादूच्या चटईवरून प्रवास करत होता. तर हे सुद्धा फिक्शनल आहे. पुढं आहे, अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही कम टू इंडिया. अलेक्झांडर नावाचा जो महान योद्धा होता यानं भारतात येण्यापूर्वी अनेक देशावरती विजय मिळवला होता. कॉन्कर्ड म्हणजे ओन, जिंकलेलं होतं, अनेक देश जिंकलेले होते. तर हे सुद्धा हिस्टॉरिकल आहे. पुढचं आहे, गलिवर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपूट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ ब्रॉम्डिंग नाग. जोनाथन स्विफ्ट नावाच्या एका लेखकाची कथा आहे गलिवर्स ट्रॅव्हल. त्यामध्ये लिलीपूटमध्ये लहान माणसं असतात आणि ब्रॉम्डिंग नागमध्ये खूप मोठे माणसं असतात. असा एक भाग आहे. तुम्ही जजंत्रम ममंत्रम चित्रपट पाहिला असेल, त्यामध्ये लिलीपूटचं काही ठराविक भाग तुम्हाला त्यासारखा दिसेल. तर गलिवर्स ट्रॅव्हल नावाचा जो भाग आहे तो हिस्टॉरिकल आहे का फिक्शनल आहे? तर ऑफकोर्स हा आहे फिक्शनल, कादंबरी आहे ती. पुढचं वाक्य आहे, देर इज अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ. या ठिकाणी ऑन, आता इथं ऑन डबल आलेला आहे तर ते बरोबर आहे. गोइंग ऑन ही फ्रेज आहे आणि ऑन द अर्थ हे ऑन प्रिपोजिशन आहे म्हणजे अर्थवर. तर वाक्य असं आहे, देर इज अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ. म्हणजे चंद्रावर एक माणूस बसलेला आहे आणि तो पृथ्वीवरती काय पाहिले, काय चाललंय हे पाहत आहे. म्हणजे आपण जसं चित्रपट बघितला होता कोई मिल गया, जादू, परग्रहावर माणसं आहेत. तर हे सुद्धा काय आहे? फिक्शनल आहे. आणि शेवटचं वाक्य या असणाऱ्या पान नंबर 13वरचं, इम्पिरर अशोकाज इम्पिरर
stretched from the modern day अफगाणिस्तान टू बांगलादेश. सम्राट अशोक याचं राज्य अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंत विस्तारलेलं होतं. स्ट्रेच्ड म्हणजे विस्तारलेलं होतं. आता सम्राट अशोक आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोक नावाची व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये होऊन गेलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा हिस्टॉरिकल आहे. इट इज नॉट अ फिक्शनल, इट इज हिस्टॉरिकल. तर अशा प्रकारे ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपण आज पाहिली. 1.4 हा जो पाठ होता हा मागल्या वर्षी अभ्यासक्रमातून वगळलेला होता. पण यावर्षी वगळलेला आहे की नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाही. तरी पण आपण हा पाठ ऑनलाईन व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.